नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, आज मी आपणास उपवासाची कचोरी असते ती बनवून दाखवणार आहे। ड्रायफ्रूट्स, गूळ, खोबरं, तांदूळ, वरीचं पीठ वगैरे वापरून आपण ती दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर पण खाऊ शकता। आता हे प्रथम आहे ना, मी बटाटी उकडून घेतली आहे, ती आधी आपण आता किसून घेऊया। हे बघा, आता आपण ही बटाटी सोलून घेतली आहे, ती आपण किसणीवरती किसून घेऊया। किसून घेतलं का बरं पडतं, त्यामध्ये तुकडे तुकडे राहत नाही। मी अगदी 2च शिट्या काढून हे उकडून घेतलं आहे। बघा, अशा प्रकारे हे किसून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे मी ही चारी पण बटाटी किसून घेते। हे बघा, छान असं आपण आता हा बटाटा किसून घेतला आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता आपल्याला हे वरीचं तांदूळ आणि आपलं मी साबुदाणा हा एकत्र करून, म्हणजे जेवढे वरीचे तांदूळ घेतले तेवढे साबुदाणा घेतले, हे करून मी मिक्सरमधून दळून घेतलेलं आहे। तर आता आपण हे ह्यामध्ये घालून पीठ जसं मळतात तसं आपल्याला हे कचोरीचं वरची जी पाती आहे ना, ती करण्यासाठी हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। आधी थोडंसंच घालायचं, लागलं तर घ्यायचं आपण नंतर। आता हे 4 बटाट्यासाठी जेवढं लागेल त्या आवश्यकतेनुसार मी घेतलं। आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, त्यामुळे जेवढं आपल्याला हे पीठ लागेल तेवढं आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे। म्हणजे अशा प्रकारे व्यवस्थित आपण जसं चपातीचं पीठ वगैरे मळतो त्या प्रकारे हे पीठ मळायचं आहे। आणि थोडं 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 करून यामध्ये ते जे पीठ राहिलेलं आहे ते पीठ घालून घ्यायचं आहे। तर आता हे मी अशा प्रकारे मळून घेते। असं आहे बघा, असं आपल्याला लागेल ना तसं थोडं थोडं पीठ थोडं 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 घालून घ्यायचं आहे। आता हे मी मळून घेते पूर्ण। हे बघा, जेवढं मी पीठ हे केलेलं तेवढंच पीठ वापरून मी आता हे पूर्ण मळून घेते व्यवस्थित। तेवढ्या मापामध्ये 4 बटाटीला पीठ होऊन जातं। मी किती माप घेतलं आहे, काय घेतलं आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। आता हे मी पीठ मळून घेते। हे बघा, हे आता मी पीठ बघा व्यवस्थित आपलं, आणि आता हे वऱ्याच्या तांदळामुळे पीठ ते सोकलं जातं आणि ते सुकू नये, व्यवस्थित राहावं म्हणून त्यासाठी हे आपण थोडा वेळ झाकण मारून ठेवून देऊया आणि पुढची प्रक्रिया करूया। आता हे बघा, अर्धा वाटी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं गूळ घालून घ्यायचं। आता ह्यामध्ये मी हे गूळ घालून घेते। गूळ घालून आपल्याला हे सर्व आहे ना एकजीव करून घ्यायचं। हे गूळ मी किसून घेतलेलं आहे विळीवरती। हे तुकडे बिकडे असतील ते असे बोटाने बारीक करून आपण आता एकजीव करून घेऊया। त्याला काही जास्त गूळ घालायची गरज नाही, साखर पण घालतात, पण गुळामुळे ही जी कचोरी आहे ना ती छान लागते। आता सर्व गूळ घालून घेते। अर्ध्या वाटीला छोटी अर्धी वाटी गूळ। हे बघा, जसं खडा असेल तसं बोटाने मोडून आपल्याला सर्व हे एकजीव करून घ्यायचं आहे। मी आधी हे सर्व एकजीव करून घेते आणि मग नंतर बाकीचं घालते। आता हे सर्व एकजीव करून घेते। हे बघा, आता आपण हे एकजीव करून घेतलं तर यामध्ये आपल्याला ही वेलची पावडर, गोडाचा पदार्थ आहे, थोडंसं किंचित हे बघा मीठ घेतलं, अगदी किंचित, छान अशी चव येते। आणि आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचं आहे, काजू, बदाम, आणि मी मनुका पण बारीक करून घेतलं आहे। मनुका पण ह्यामध्ये घातलं ना छान लागतं। तर हे बघा, हे सर्व एकजीव करून घेऊया। अशा प्रकारे नक्की एकदा कचोरी करून बघा। आम्ही 1990 साली कामाला होती, त्यावेळेला मी पहिली ही अशी कचोरी खाल्लेली। हा जुनाच पदार्थ आहे, हा काय नवीन नाही आहे, त्यामुळे तुम्ही एकदा करून बघा। आमच्या कामावरच्या कॅन्टीनमध्ये अशी कचोरी मिळायची, ती आज तुम्हाला मी दाखवते। खूप छान लागतं। आपण मोदकाला जसं हे आपण सारण गरम करून घेतो तसं नाही, हे ओलं करून घ्यायचं, छान लागतं अशा प्रकारे। आता मी पुढची प्रक्रिया करायला घेते। हे बघा, आता आपण यामधलं थोडासा असा एक गोळा काढून घ्यायचा
तुम्हाला किती कचोरी छोटी मोठी करायची आहे त्यानुसार. आणि असा हा गोळा करून घ्यायचा. आणि हे मी थोडंसं अजून माझ्याकडे असं दळून ठेवलेलं पीठ आहे वरी तांदळाचं, त्यातलं मी थोडं परत घेतलं आहे. आणि असं जरासं हाताला आपण पीठ लावून अशी ही पारी करून घ्यायची. जशी आपण मोदकाला पारी करतो त्या प्रकारे ही पारी करून घ्यायची. आणि यामध्ये हे सारण घालून घ्यायचं. कमी जास्त काय हवे ते तुम्हाला घालून घ्यायचं. आणि हे असं आपल्याला सर्व हे बघा, मला इथं तोंड असं बंद करून गोल कचोरीसारखा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. आणि हे दही बरोबर ना तर एक नंबर लागतं. आमच्या कामावरच्या कॅन्टीनमध्ये दही बरोबर मिळायचं. हे बघा, अजून मी एकदा दाखवते. तुम्हाला छोटे करायचे असेल तर तुम्ही छोटे पण करू शकता. छोटा दाखवते थोडा. छोटे मोठे तुम्हाला जसे जमेल तशा प्रकारे तुम्ही करू शकता. हे बघा, आता हे असं जरासं पीठ लावून घ्यायचं. म्हणजे काय माहिती आहे, थोडंसं बरं पडतं. जसं आपण मोदकाला पारी करतो ना त्या प्रकारे थोडंसं करायचं. ह्यामध्ये हे सारण घालून घ्यायचं आणि सर्व अलगद असं जवळ आणायचं. मोदकाला आपण कसं हे करतो, पाकळ्या काढतो, याला पाकळ्या नाही काढायच्या आहेत. हे आपल्याला लाडू करायचे आहे. हे हा असा सगळा जवळ आणून घ्यायचा आणि असा हा लाडू तयार होतो. हे बघा, अशी आपली कचोरी तयार होते. आता अशा प्रकारे बाकीच्या पण सर्व करून घ्यायचे. हे बघा, हा थोडा मोठा, हा थोडा लहान झाला असा. हे बघा, अशा प्रकारे आपण बाकीचे हे सर्व आहेत ना ते मी करून घेते आणि मग पुढची प्रक्रिया करूया आपण. बघा, हा पदार्थ ना तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे एकदम नाजूक हाताने असं आपल्याला करायला पाहिजे. नाहीतर ते चुकलं बिकलं तर मोडलं जातं. त्यामुळे व्यवस्थित एकदा आपल्याला लक्षात आलं की आपण ते अगदी नाजूक हाताने करून घ्यायचं. वेळ लागतो कोणत्या पण पदार्थाला, पण ते पदार्थ छान होतात. आणि तुम्हाला उपवासाला मग चांगलं थोडंसं खायला मिळतं. उपवास आहे म्हणून काय असं कडक उपवास धरायला हवं असं नाही आहे. थोडंसं खायचं, असं पोट भरून नाही पण थोडं तरी पोटात आपल्या गेलं पाहिजे. म्हणून हे असे पदार्थ खायचे असतात. वेगवेगळे पदार्थ करून खायचे. आता मी तुम्हाला बाकीचे असे सर्व करून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे लाडूसारखं सर्व मी करून घेते. हे बघा, आतापर्यंत एवढे झाले. बाकीचे पण सर्व करून घेते. हे बघा, 4 बटाटे वापरून आता आपली ही कचोरी एवढी झालेली आहे. आता मी तेल तापत ठेवलं आहे. आपण आता हे करायला घेऊया. बघा, आता हे तेल तापलेलं आहे. थोडीशी आग मीडियम फ्लेमवर ठेवायचं, नाही तर हे आपले करपून जातील. आणि अलगद असं आपण यामध्ये सोडायचे. आधी मी 4 ते 5च सोडणार, जास्त एकदम नाही हे करायचे. आणि जरा एक बाजू हे झालीसारखी वाटल्यावरच मग आपण हलवायचे. हे बघा, आता आपण याला हलवूया. चमच्याने हलवायचं. हे बघा, हे फास्ट गॅस करून का नाही करायचे, मग करपले जाणार आणि मग आपल्याला ते आतली बाजू भाजली जाणार नाही. त्यामुळे हे थोडं मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचे. तुम्ही गुलाबजामुन कसे भाजता त्याच प्रकारे ही आपल्याला उपवासाची कचोरी भाजून घ्यायची. असं थोडं थोडं, मग नंतर एकदा हे झालं ना, नाही तर हे चिटकले आणि आपण लगेच काढायला गेलो तर ते तुटून जाणार. त्यामुळे कोणताही पदार्थ करताना घाई नाही करायची.
तर हा मी थोडंसं व्यवस्थित आता भाजू देते. वेळ लागतो भाजायला, पण होतात छान. हे बघा, आता हे व्यवस्थित असे भाजत आले. अजून फक्त थोडासा तपकिरी कलर होईपर्यंत भाजून घेऊया. हे बघा, आपल्याला आता मंद आगीवर घातल्या व्यवस्थित भाजले जातात आतून बाहेरून. आता आपण हे एवढा तपकिरी कलर होईपर्यंत भाजायचे, जास्त लाल नाही करायचे. आणि आता आपण हे काढून घेऊया. हे बघा, छान असे आपले हे उपवासाचे कचोरी होते. अजून मी घालते यामध्ये, दाखवते तुम्हाला. आपण ते बाजूला तांदळाचं पीठ लावलेलं असतं ना, वरीच्या तांदळाचं, ते कढईमध्ये येतं. त्यामुळे काय एवढं हे नाही. आता हे मी चाळणीमध्ये घालून घेते, जेणेकरून हे बघा तेल व्यवस्थित निथळायला हवं, त्यामुळे चाळणीमध्ये घालून घ्यायचं. आता हे पण मी भाजून घेते आणि अशा तऱ्हेने बाकीचे पण आपण भाजायचे. हे बघा, आता ही एक बाजू अशी झाली ना, आपण थोडंसं असं, नाही झालं तर परत आपण थोडा वेळ थांबून एक बाजू झाली काय आपण हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित असे हे तळून घ्यायचे. हे बघा, आता आपण असे हलवायला घ्यायचे. थोडंसं असं का हलवायचं, कारण ती एक बाजू अशी पूर्ण नाही भाजून जाईल ना, त्यामुळे हलवून घ्यायचे मध्ये मध्ये. बघा किती छान अशी कचोरी होते. नक्की आपण उपवासाच्या दिवशी, कोणताही उपवास असू दे, महाशिवरात्री असू दे, कोणता, एकदा तरी करून बघा, खूप छान लागतात. हे असे आमच्या कॅन्टीनमध्ये मिळायचे तेव्हा. 1990ला हे 2 पीस ₹1.25 होते. आणि दहीबरोबर आम्ही कधीतरी आपलं जाऊन उपवासाच्या दिवशी खायचो. तेव्हा उपास तापास भरपूर केलेले. मंगळवार म्हणा, गुरुवार म्हणा, शनिवार म्हणा, असे उपवासच असायचे. त्यामुळे असे पदार्थ घरातनं आपण न्यायचो, पण कधीतरी आपला पगार झाला की आपलं चला कॅन्टीनमध्ये जाऊया. मी अशी उपवासाची कचोरी खाल्ली आहे. फक्त 2 पीस एवढ्याच मापाची असायची. तेव्हाची किंमत ती ₹1.25 एक प्लेट. आता असे आपण करून घेऊया. हे बघा, आता छान भाजले गेले. मंद गॅसवरच भाजून घ्यायचं, म्हणजे स्लो आणि फास्टच्या मध्ये ठेवूनच आपण भाजून घ्यायचं. हे बघा, अशा तऱ्हेने बाकीची सर्व कचोऱ्या मी तळून घेते. हे बघा, आणि असं हे यामध्ये आपण काढून घ्यायचे. हे बघा, अशा बाकीच्या सर्व आता राहिलेल्या आहेत त्या तळून घेते, मग आपण भेटूया. हे बघा, आपल्या सर्व अशा कचोऱ्या छान अशा करून झाल्यात. आणि बघा, एक पण कचोरी अशी फुटली नाही. व्यवस्थित स्लो आणि फास्टच्या मध्ये करूनच तुम्ही तळून घेतलात ना, कचोऱ्या छान अशा तळल्या जातात. आणि बारीक केलं तर ते तुमचे, म्हणजे एकदम मंद गॅस ठेवला तर ते फुटून जाणार. त्यामुळे स्लो आणि फास्टच्या मध्येच ठेवून ही कचोरी तळून घ्यायची असते. हे बघा, छान अशा आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. मी तुम्हाला आता एक थंड अशी तोडून दाखवते. हे बघा, किती मस्त व्यवस्थित अशा भाजल्या, म्हणजे तळल्या जातात. तुम्हाला दाखवते. खायला पण दह्याबरोबर खूप छान लागते. हे बघा, छान अशी आपली ही कचोरी होते. बघा, व्यवस्थित मंद, स्लो आणि फास्टच्या मध्येच ठेवून ही कचोरी आपण तळून घ्यायची. छान लागतात. नक्की करा उपवासाला. अशा हे बघा, अशा हॉटेलमध्ये अशाच प्रकारे एवढ्या साईजच्याच कचोऱ्या मिळतात. अशा लहान लहान, मी आता शेवटी राहिलेलं ते असं लहान केलं दाखवते. अशा लहान केल्या तरी चालतात, पण हॉटेलमध्ये तुम्हाला ह्या मापाच्याच कचोऱ्या अशा मिळतात. आणि मोठ्याच कचोऱ्या खायला पण छान लागतात, ते पण दह्याबरोबर. ती दह्यामध्ये साखर घालून, थोडीशी मिरची पावडर, फक्त चिली पावडर, गरम मसाला वगैरे असतो तो वाला नाही, चिली पावडर आणि जिरा पावडर घालून दही तयार करायचं आणि त्याच्याबरोबर ही कचोरी खायची. खूप छान अशी कचोरी होते. हे बघा मंडळी, छान अशा आपल्या उपवास स्पेशल कचोरी तयार झालेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन.
आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा, स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण बघता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.